देवस्थान नरळद तालुका गंगाखेड जिल्हा परभणी इथून दरवर्षी श्री संत देवकामाय श्री संत देवईमाय त्याला म्हणतात अशा महान संत होऊन गेल्या त्यांची परंपरा म्हणून चंद्रपूरची वारी नेमानं त्या मातोश्री करीत होत्या आणि नंतर त्यांचं माहेर हिवरा आम्ही हिवरा इथून नरळद ते हिवरा ते बारड असा आमचा पायी प्रवास चालू आहे। सध्या देवईमाईची जवळजवळ 150 वर्षांची परंपरा आहे। आम्ही श्री संत देवईमाईचं माहेर हिवरा या गावची मंडळी घेऊन नरळद इळद गोपा रोकडेवाडी वागलगाव या पंचकुशीतील सर्व मंडळी घेऊन देवईमाई पूर्व डमणीनं जायच्या, पायानं प्रवास करायच्या। कारण त्या महान संत होत्या, त्यानं अनेक जीवनामध्ये त्यानं संघर्ष केला, अनेक त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणले। कारण एक महिला असून महान पतिव्रता होत्या, ब्रह्मचारी पद त्यानं जीवनभर टिकून ठेवलं आणि जिंदगीभर अन्न न खाता त्यानं असणारं फळं वगैरे खाले। पाहुणी या झाडे वरबडुनी पाला खावणी विठ्ठला आळवावे या न्यायाप्रमाणे त्यानं आपलं पूर्ण आयुष्य हरिनामाच्या कीर्तनात भजनात श्री पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, पैठणची वारी आणि त्याचबरोबर चंद्रपूरची वारी जिंदगीभर त्यानं केली। आणि त्यांच्यानंतर अनेक महात्म्याच्या संगतीमध्ये राहून श्री संत मोतीराम महाराज, श्री संत मारुती महाराज, त्याच्यानंतर श्री संत सोपान काका महाराज, रंगनाथ गुरुजी आदी करून मोठमोठ्या महात्म्यानं देवईमाईच्या संगतीमध्ये राहून त्यांचे दर्शन त्याला असणारं सर्व संत संगतीचा त्या महात्म्याने लाभ घेतला आणि श्री संत देवईमाय हे सर्व नाव प्रख्यात झालं। देवईमाईनं अनेक ठिकाणी याच रस्त्यानं जात असताना मेल्याले माणूस उठिले, मेले माणूस जिथं उठविले या न्यायाप्रमाणे अनेक मोठमोठे असणारे चमत्कार केले। ज्या ठिकाणी त्यांच्या दुपारचा ठेपा असल्याच्या नंतर एका पाटलाच्या झाडाचे आंबे तोडल्यामुळं ते पाटलानं सांगितलं, माते तुमच्या सोबतच्या माणसानं आंबे वगैरे तोडले बरं का, आणि म्हणून हे असणारं आता पुढं तुमची आम्ही दिंडी जाऊ देणार नाही। म्हणून माता श्री संत देवईमाईनं आपले पूर्ण आपल्या चमत्कारानं आंबे वगैरे जोडले, जे खूप त्यानं संघर्ष केला, आपल्या जिंदगीभर उपवास केला। तीच परंपरा पंढरपूरची वारी, चंद्रपूरची वारी आणि त्यानंतर नरहरी महाराज श्री संत नरहरी महाराज होऊन गेले बरं का। नरहरी महाराज आमच्या देवमाईच्या गादीवर, मग त्याईनं देवमाई पूर्व डमणीनं जायच्या, गावगाव मुक्काम करायच्या। मुक्काम करीत असताना अनेक त्याचं कार्य मोठं आहे आणि म्हणून त्याच्यानंतर श्री संत नरहरी महाराज आले, त्याच्या गादीवर त्याची परंपरा चालित होते। त्यानंतर ते आपल्यानंतर त्यानं आपल्या वाहनाची पद्धत सुरू केली आणि वाहनानं जाऊन रामनवमी साजरी करून ते चंद्रपूरमध्ये 10-11 दिवस राहायचे। त्याच्यानंतर हिवरा गावला परत येऊन भंडारा सवासनी असं कार्यक्रम त्याने कीर्तन भजन जे देवईमाईनं कार्य केलं ते त्यानं असणारं केलं। त्याच्यानंतर नरहरी महाराजांच्या गादीवर म्हणजे देवकामातीच्या गादीवर नंतर देवईमाईनं आम्हाला सर्व पुकार केली आणि नंतर आम्ही आलो आणि त्याचं जे कार्यही सर्व